मिरजेच्या राजकारणात मोठी उलथापालथ, बाळासाहेब होनमोरे यांच्यासह अनेक मान्यवरांचा भाजपात जाहीर प्रवेश, आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास. राज्याच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीचे वाढते बळ आणि विश्वासार्ह नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आज सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील राजकीय व सामाजिक मान्यवरांनी जाहीरपणे भाजपात प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण, मिरजचे लोकप्रिय आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, अस्मिता बाळासाहेब होनमोरे, राजेंद्र माळी, सोनी विष्णुपंत, आनंदा पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी बोलताना बाळासाहेब होनमोरे म्हणाले की भारतीय जनता पार्टीची राष्ट्रहिताची विचारधारा, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, तसेच प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे जनतेशी असलेले नाते व कार्यशैली यामुळे आम्ही भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघात विकासाचा विश्वासार्ह पॅटर्न उभा केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारी भूमिका यामुळे खाडे यांचे नेतृत्व जनतेच्या मनात ठामपणे रुजले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे भाजपाच्या विजयाची घोडदौड सुरू असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही भाजपाची प्रगती वेगाने होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. हा प्रवेश म्हणजे केवळ पक्षांतर नसून भाजपाच्या विकासनिष्ठ धोरणांवर जनतेने व्यक्त केलेला विश्वास आहे. होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाची ताकद अधिक मजबूत होणार असून आगामी राजकारणात याचे दूरगामी परिणाम दिसून येतील यात शंका नाही, असे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. अर्धराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.